नमस्कार मंडळी. आजची रेसिपी आहे साबुदाणा खिचडी. 2 लहान आकाराचे बटाटे घेतले, त्यावरती साल काढून ती खिसणीने खिसून घेतली. बटाटे खिसलेला हा खिस स्वच्छ धुवून घेतला. 3 ते 4 मिरच्या घेतल्या, त्या बारीक करून घेतल्या. एका कढईमध्ये 2 चमचे गावरान तूप ओतलं. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा खिस घातला आणि तो खिस चांगला तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेतला, परतून घेतला. बटाट्याची खिचडी अप्रतिम लागते, पण खिसलेल्या बटाट्याची खिचडी त्याहूनही छान लागते. कोणाला आवडत असेल तर नक्की करून पहा. खूप सुंदर अशी ही खिचडी लागते. बटाट्याच्या खिसामध्ये थोडं मीठ ॲड केलं आणि चांगलं हलवून घेतलं. दहा मिनिटे झाकण ठेवून तो खिस वाफलून घेतला. छान असा वाफरल्यानंतर त्यामध्ये मिरचीची पेस्ट ॲड केली. नंतर 1 चमचा तूप घातलं आणि त्यामध्ये मिरचीची पेस्ट घालून ते मिश्रण चांगले हलवून घेतले. साबुदाणा खिचडी तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता आणि ताकही त्यासोबत पिऊ शकता. खिसलेल्या बटाट्याची साबुदाणा खिचडी खूपच छान लागते. नंतर भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचे कूट ॲड करून चांगलं परतून घेतलं. 10 ते 15 मिनिटं हलवून घेतल्यानंतर एक 5 मिनिटं वाफ काढण्यासाठी झाकून ठेवलं. साबुदाणा खिचडी छान वाफरली आहे. मंद फ्लेमवरती साबुदाणा 10 ते 15 मिनिटं चांगला परतून घेतला. बटाटा खिसून घेऊन तयार केलेला साबुदाणा खिचडी मला तरी खूप आवडते. तुम्हालाही आवडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. खूप सोप्या प्रकारे आणि इझी सांगितलेली आहे. खिसलेल्या बटाट्याची साबुदाणा खिचडी ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक यू.